स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी आणि गीता बोलत असतात. पल्लवी म्हणते की बरं गीता, मी पुढे जाते आणि नंतर तुला बोलवायला येते. मग पल्लवी बाहेर निघून जाते. मागे गीता मात्र विचार करत बसलेली असते. आता इकडे प्रदीपचा मित्र प्रसाद, त्याची बायको आणि मुलगा घरी आलेला असतो. प्रदीप त्यांचं मोठ्या उत्साहाने स्वागत करतो. विभावरी देखील त्यांचं स्वागत करते. सगळेजण सोफ्यावर बसतात. प्रदीप सांगतो की ज्योती आणि विभावरीला तर तुम्ही ओळखताच. हा माझा मोठा पुतण्या विनायक आणि हा धाकटा पुतण्या शांतनू. हा मोठा भाऊ प्रभाकर, ही पल्लवी शांतनूची बायको, आणि ही मेघना विनायकची बायको. आणि मग प्रदीपचा मित्र प्रसाद त्यांच्या फॅमिलीची ओळख करून देतो. मग प्रसादची आई म्हणते की मुलगी कुठे आहे, तिला बोलवा ना. प्रसाद म्हणतो की हो, लवकर बोलवा, नाही तर आमची फ्लाईट मिस नको व्हायला. अरे उद्या एक बिझनेस मीटिंग आहे, आपण पुन्हा भेटूच, पण मुलीला बोलवा ना. पल्लवी म्हणते की मी बोलावून आणते. इकडे शांतनू प्रसादला प्रश्न विचारू लागतो. प्रसाद, तुझं एज्युकेशन कंप्लीट झालं का? प्रसाद म्हणतो की हो, कधीच. शांतनू विचारतो की मग सध्या काय चाललंय? प्रसाद म्हणतो की बिझनेस. बाबांनी एवढं मोठं एम्पायर उभं केलंय, त्याला चालवणार कोण? मीच. तेवढ्यातच गीता तिथे आलेली असते. विभावरी गीताला खुणावून सांगते की पाया पड. प्रसादची आई म्हणते की वा, छान आहे मुलगी. सूर्यवंशींची मुलगी आहे म्हटल्यावर संस्कार तर चांगलेच असणार. ही धाकटी आहे ना, ही जेव्हा आमच्याकडे पार्टीला आली होती तेव्हाच आमच्या मनात भरली होती. विभावरी म्हणते की तुम्ही काही घेतलं नाहीये, मी चहा टाकते. प्रसादचे वडील म्हणतात की अहो वहिनी नको. अरे प्रदीप, सांग ना त्यांना, फॉर्मॅलिटीज करायची काही गरज नाहीये. प्रदीप हसत हसत म्हणतो की बरं ठीक आहे, राहू दे. शांतनू म्हणतो की प्रसाद, तुला आणि गीताला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही बाहेर लॉनमध्ये जाऊन बोलू शकता. प्रसाद उठायला लागतो तेव्हा प्रसादचे वडील म्हणतात की बाहेर कशाला, इथेच काही बोलायचं असेल ते बोलू देत. बाहेर काय बोलणार आहे, आणि गप्पाच मारायचं असेल तर आपण पुन्हा भेटूयात. मग ठीक आहे असं म्हणत प्रसाद तिथेच खाली बसतो. प्रदीप म्हणतो की प्रसादला किंवा तुम्हाला जर काही गीताला विचारायचं असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. गीताची आई म्हणते की गीता, तू देखील प्रश्न विचारू शकतेस, तसे आम्ही आधुनिक विचारांचे आहोत. गीता म्हणते की माझं अजून शिक्षण बाकी आहे आणि आमच्या घरात शिक्षणाला फार महत्त्व आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. आमच्या फॅमिलीची शिक्षण संस्था आहे आणि संस्थेतले सगळे काम घरातले मोठेच बघतात. माझा शांतनू दादा स्वतः प्रोफेसर आहे आणि मला देखील प्रोफेसर होण्याची इच्छा आहे. आता मात्र प्रसादच्या आईला आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. ती म्हणते की अगं, लग्न झाल्यानंतर तुला काय वेळ भेटणार आहे का नोकरी करायला आणि हे सर्व करायला? ते तर काही शक्य नाही. आणि आमची जॉईंट फॅमिली आहे, त्यात यांचे भाऊ, त्यांची मुलं, त्यांच्या बायका, असे 14 जण राहतो आम्ही. आता या सगळ्यांचं करायचं म्हटल्यावर तुझा वेळ कुठे निघून जाईन तुलाच कळणार नाही. प्रसादचे वडील म्हणतात की हो ना, आणि नोकरी करायची काय गरज आहे, एवढी इस्टेट आहे आमची आणि 100 एकर जमीन आहे गावाकडे, तिथून सगळं येतं आम्हाला. आणि आता तू नोकरी करून काय करणार आहेस? हो ना प्रदीप. प्रसाद बोलतो की हो ना, नोकरी करायची काहीही गरज नाही आहे. लग्नानंतर आपण मस्त फिरायला जाऊयात, एन्जॉय करूयात, आणि काही लागलं तर मी आहेच. पैशांची काही कमी नाही आहे आपल्याला. मग पल्लवीला काही ते सहन होत नाही. पल्लवी बोलू लागते की नोकरी ही फक्त पैशांसाठी करायची नसते. गीताला जर प्रोफेसर म्हणून तिची ओळख घडवायची असेल तर मग काय हरकत आहे, तिची पण काही स्वप्न असू शकतात ना. प्रसादची आई म्हणते की अशा स्वप्नांना काय अर्थ आहे? हल्लीच्या मुलींना असे स्वप्न म्हणजे फार कौतुक वाटतं. लग्नानंतर मुलं बाळं झाली की कुठं वेळ मिळतो हे सगळं करायला, आणि नोकऱ्या करून तरी कुठे असे झेंडे लावायला जायचे. करिअरची स्वप्न फक्त मूर्खपणा आहे, नाही का हो? पल्लवीला खूप राग येतो. पल्लवी म्हणते की अहो, काय बोलताय काय तुम्ही, आणि कुठल्या काळात जगताय? आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया या आघाडीवर आहेत, कुठल्याही सर्वोच्च पदावर पोहोचू शकतात. त्यामुळे या जगामध्ये स्त्रियांना अशक्य असं काहीच नाही. आणि मुळातच प्रत्येकाला काही स्वतःची स्वप्न पण असतात ना. नाही, मला मान्य आहे की घराची जबाबदारी पण खूप मोठी असते, पण मुलींना लग्नानंतर फक्त घरकामात अडकवून ठेवायचं का? तुम्हाला घरात राबून घ्यायला बाई हवी आहे की सून हवी आहे? तुमची अशी का अपेक्षा आहे की मुलीने तिच्या घरच्यांवरच अवलंबून राहावं? घरचं सगळं गडगंज जरी असलं तरी तिच्या स्वतःच्या अभिमानाला काही अर्थ आहे की नाही? आमच्या गीताला आयुष्यात काहीतरी बनायचंय, तिची काही स्वप्न आहेत, ध्येय आहेत. या गोष्टीचं तुम्ही कौतुक करायला हवं. नुसतं वाडवडिलांच्या पैशावर जगणं हे एखाद्याचं आयुष्य असू शकत नाही.
तेव्हा प्रसादची आई रागाने उभी राहते आणि एकटक पल्लवीकडे बघत असते. ती म्हणते की काय हो भाऊजी, हाच आमचा अपमान करून घ्यायला आम्हाला बोलवलं होतं का? इथे पाहुण्यांना असं फडाफडा बोलणारी सून ज्या घरात आहे, याचा अर्थ घरातली मुलगीसुद्धा तशीच असणार. आम्हाला आमच्या घरात आमचं ऐकणारी मुलगी हवी आहे आणि घराण्याच्या शिस्तीत राहणारी सून हवी आहे. पल्लवी म्हणते की थोडक्यात तुमच्या तालावर नाचणारी, बरोबर ना? पण आजच्या या काळामध्ये तुम्हाला अशी मुलगी मिळणारच नाही आणि मिळूही नाही. काकी, तुमच्या डोळ्यांवरची झापडं काढा आणि बघा जरा आजूबाजूला. स्वतःच्या कर्तृत्वावर मोठ्या झालेल्या अनेक स्त्रिया दिसतील तुम्हाला. तुमच्या मुलाचं सगळं काही चांगलं हो, पण त्या मुलीला घरात घेऊन स्वतःची मतं तिच्यावर लादू नका. तिचं आयुष्य तिला स्वतःच्या मताने जगू द्या. तुम्हाला लवकरात लवकर जाग येवो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना असेल. प्रसादचे वडील रागाने उभे राहतात आणि म्हणतात की प्रदीप, काय बोलतेय ही? मग शांतनू देखील पल्लवीची बाजू घेत म्हणतो की पल्लवीचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आमच्या घरातल्या मुलींवर आम्ही कधीही अशी बंधनं घातलेली नाही आणि ॲक्च्युली कोणी घालूही नाही. प्रदीप ततपप करू लागतो आणि म्हणतो की शांतनू, अरे प्रत्येक घराण्याची एक रीत असते, आपण समजून घ्यायला हवी. शेवटी आपली मुलीची बाजू आहे. शांतनू म्हणतो की आपली बाजू सत्याची आहे काका. आज एका व्यक्तीच्या हट्टामुळे विभा काकूचं किती नुकसान झालंय बघितलंयस ना तू? तिला फॅशन डिझाईनची आवड होती, याबाबत कोणाला कळलंसुद्धा नव्हतं. आता तिच्यावर जो अन्याय झाला तोच मुलींच्या बाबतीत व्हावा असं वाटतंय का तुला? नायक म्हणतो की बरोबर आहे शांतनू तुझं. अरे आपल्या बायका इतका राबतात, इतक्या कष्ट करतात आणि तरीही पण त्यांच्या पदरात फक्त अपमान, राग एवढ्याच गोष्टी द्यायच्या का? प्रत्येक स्त्रीला तिच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगता यायला हवंय. भाकर सर म्हणतात की अगदी बरोबर आहे. अरे पुरुष जर घरातला शिकला तर तो स्वतःची प्रगती करतो, पण घरातली स्त्री जर शिकली ना तर ती अख्ख्या घराला प्रगतीच्या मार्गावर आणते. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की स्त्रियांना त्यांच्या स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ द्या. तिच्यावर नको ती बंधनं लादून तिला जखडून टाकू नका. प्रदीपचा मित्र म्हणतो की वा छान, इथं मुलगी बघायला आलो होतो, लग्न ठरवायला आलो होतो, तर तुम्ही आम्हालाच अक्कल शिकवताय. तुमची मुलगी आणि तुमचे विचार हे तुमच्याकडेच ठेवा. चल रे प्रसाद. प्रदीप म्हणत असतो की अरे अविनाश, असं काय करतोय? अरे वहिनी, तुम्ही तरी ऐका. परंतु ते कोणीही काहीही ऐकत नाही आणि तिथून निघून जातात. ते गेल्यानंतर प्रदीप मात्र चिडतो आणि म्हणतो की पल्लवीला काय, घरातल्या कोणाला काय बोलावं हेच कळत नाही. त्यांच्या तोंडावर बोलायची काय गरज होती? आपल्याला काही मार्ग काढता आला असता ना. शेवटी मुलीची बाजू आहे आपली, आपल्याला नमतं तर घ्यावंच लागणार. आता मात्र विभावरीला राग येतो. विभावरी म्हणते, फक्त नमतं घेतल्यामुळे आत्तापर्यंतचं मी माझं आयुष्य घाबरत काढलंय. माझ्या मुलीच्या आयुष्याचं मी नुकसान होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. विभावरी पल्लवीकडे जाते आणि म्हणते की पल्लवी, तुझे मनापासून आभार. तू या माणसांना बरोबर सुनावलंस. माझ्या मुलीला असल्या या घरामध्ये राबण्यापासून वाचवलंस आणि शांतनू तिला सपोर्ट केल्याबद्दल तुझे देखील आभार. पल्लवी म्हणते की विभा काकू, असे आभार मानून आम्हाला परक करू नका प्लीज. आणि मग गीता पल्लवीला मिठी मारते. तिला खूप गहिवरून आलेलं असतं. मग विभावरी गीताला रूममध्ये घेऊन जाते. पल्लवी म्हणत असते की कसली विचित्र माणसं असताना स्त्रीची ताकद, स्त्रीचं महत्त्व यांना अजून कळतच नाही. शांतनू म्हणतो की तुला खऱ्या खोट्याची खूप चांगली पारख आहे पल्लवी. आज तू आपल्या घरी आहेस म्हणून गीताच्या आयुष्याचं संकट टळलंय. प्रत्येक घरात तुझ्यासारखी एक पल्लवी असायला हवी आहे. अन्यायाला विरोध करणारी, सर्वांची काळजी घेणारी, नवीन विचार करणारी. पल्लवी म्हणते की आणि अशा पल्लवीला घडवणाऱ्या, तिच्या विचारांना बळ देणाऱ्या आणि खंबीरपणे साथ देणाऱ्या एक आदिती सूर्यवंशी सुद्धा घरात असायला हव्यात. इकडे मोठ्या आईने 2 माणसांना बोलवलेलं असतं. ती सांगते की हे घर साफ करायचंय. म्हणजे चांगलं साफ करायचं नाहीये, वरवर साफ करायचं. ही जळमटं आहेत ना तेवढी काढायची आणि चांगलं सामान पोत्यात भरून ठेवायचंय. म्हणजे जे जुनं मोडकं तोडकं आहे ना ते इथेच वर मांडून ठेवा. सगळं मी सांगते तसंच करायचंय. घर एकदम उदास आणि भकास वाटलं पाहिजे. तो बाहेर झाडू ठेवलाय तो घ्या आणि जळमटं काढायला लागा बरं. ते दोघंही माणसं तिथून निघून जातात. मोठे काका म्हणतात की काय ग सुपर्णा, तू सामान बांधून ठेवायला का सांगतेयस? मोठी आई म्हणते की पल्लवीच्या स्वागताची तयारी करायला हवी आहे. आपण किती गरिबीत राहतो हे तिला कळायला पाहिजे ना. मोठे काका म्हणतात की म्हणून या घराची वाट लावणार आहेस का तू? या घराचं भाडं द्यावं लागणार आहे मालकाला आणि काही नुकसान झालं तर भुर्दंड सुद्धा द्यावा लागेल. मोठी आई म्हणते की द्यावा लागेल नाही, मी आधीच देऊन टाकलाय.
मोठे काका म्हणतात की याला म्हणतात दुष्काळात तेरावा. कर खर्च तू, आधीचं घर वाचवायचं सोडून. तेव्हा मोठी आई म्हणते की अहो आधीचं घर कसलं, 4 भिंती आहेत फक्त. 4 भिंतींचं घर बनवणं हे बायकांच्या हातात असतं. तुम्ही मला टोमणे मारा नाही तर काहीही करा, पण मला या घराची काळजी नाहीच आहे. मला आपल्या हक्काच्या सूर्यवंशींच्या घरात राहायला कधी जाईन याची काळजी आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि कोणाचं काहीच ऐकणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही या माणसाकडून काम करून घ्या आणि लक्ष ठेवा. मोठी आई मनात म्हणत असते की पल्लवीला दिवसभरात कुठंतरी गाठलं पाहिजे. मोठी आई विनायकला फोन लावते. विनायक म्हणतो की झाली वाटतं हिची सकाळ, आता ही प्रश्न विचारायला सुरुवात करणार. विनायक फोन उचलतो. मोठी आई म्हणते की विनायक, अरे पल्लवीचा काही कार्यक्रम आहे का रे कुठे? विनायक मनात म्हणतो की पल्लवीचा पर्सनल सेक्रेटरी असल्याचा फील यायला लागलाय मला आता. विनायक म्हणतो की पल्लवी आज देवळात जाणार आहे. असं थाप मारून विनायक फोन ठेवून देतो. मागे विनायक म्हणतो की जाऊ दे देवळात, मागे पल्लवीची वाट बघत बसेल. मोठी आई म्हणत असते की फोन जरी कट झाला असला तरी मला हवी असणारी माहिती मला मिळाली आहे. पल्लवी आज 1 घाव आणि 2 तुकडे. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी योगायोगाने देवळात आलेली असते. तिथे असणाऱ्या माणसांना ती प्रसाद देत असते. मोठी आई सुद्धा ब्लँकेट पांघरून तिथंच बसलेली असते. तिने भिकाऱ्याचं सोंग घेतलेलं असतं आणि पल्लवीला ऐकू जाईन अशा स्वरांमध्ये ती बोलत असते. वैऱ्यावर सुद्धा वेळ येऊ नये अशी वेळ आली आहे माझ्यावर. सुनांना त्रास दिला, घरच्यांचा विश्वासघात केला, आता त्याच कर्मांची फळं भोगते मी. देवीचा प्रसाद सुद्धा नाही आहे माझ्या नशिबी, राहील आता उपाशीच, असं म्हणून मोठी आई तिथून निघून जायला लागते. पल्लवीने ते ऐकल्यावर पल्लवी म्हणते की थांबा, देवाच्या दारातून असं निघून जायचं नसतं. मोठी आई चेहऱ्यावरील ते ब्लँकेट दूर करते तेव्हा मोठ्या आईला बघून पल्लवीला मात्र मोठा धक्का बसतो. पल्लवी म्हणते की तुम्ही? मोठी आई तो प्रसाद घेते आणि प्रसाद घेऊन तिथून निघून जात असते. जाताना मात्र ती हसत असते कारण तिचं काम एकदम व्यवस्थित झालेलं असतं.